निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे। काय नाथ महाराजांचा अधिकार प्रस्तावनेमध्ये सांगून दिलाय बघा। पैठणचे नव्हे संबंध महाराष्ट्राचे, भारत देशाचे समृद्ध आणि श्रीमंत संत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आहेत। सगळ्या संतांचं संत वाङ्मय एका बाजूला आणि एकट्या नाथ महाराजांचं संत वाङ्मय एका बाजूला। किती मोठं संत वाङ्मय आहे। मला असं वाटतंय नाथ महाराजांचं श्रीमद भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, चिरंजीव पद आहे, ब्रिदावळी आहे, आनंद लहरी, आनंद अनुभव, रुक्मिणी स्वयंवरासारखा एक छोटासा ग्रंथ आहे। आणखीन भरपूर ग्रंथ आहेत। एवढी मोठी विपुल ग्रंथ संपदा त्या ठिकाणी आपल्या नाथ बाबाने आपल्याला दिलेली आहे। आणि त्या नाथ महाराजांचं पंचाध्यायाचं भागवत एक पैठणचा माणूस काशीला जाऊन त्याचं पारायण करू लागला। ऐका बरं, काशीला जाऊन त्याचं पारायण करू लागला। काशीतील विद्वान पंडितांनी ते शब्द ऐकले, विचारलं अरे काय वाचतोय? म्हणे हे भागवत आहे। कुणी लिहिलंय? पैठणचे नाथ महाराज। ग्रंथाकडे प्रकाश टाकला आणि लक्षात आलं अरे संस्कृताचं एवढं मोठं व्यापक ज्ञान हे तुम्ही प्राकृतामध्ये लिहिलंय। कोणी लिहिलंय? नाथ महाराजांचं नाव सांगितलं तर त्या धर्मपंडितांनी नाथ महाराजाला बोलावून पाठवलं। नाथ बाबा या पैठणला तुमचा, या काशीला तुमचा समाचार घेतो। एवढं मोठं व्यापक ज्ञान, संस्कृतातलं एवढं व्यापक ज्ञान तुम्ही प्राकृतामध्ये लिहिलंय, त्या ग्रंथाची किंमत कमी करता की काय? नाथ महाराजाला त्या ठिकाणी काशीला बोलून घेतलं। धर्मपंडिताच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी नाथ बाबाला बोलवलं। नाथ बाबाला अद्वा तद्वा बोलण्यात आलं। नाथ महाराजांचा अपमान त्या ठिकाणी केला। आणि जशी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची गाथा तात्कालीन लोकांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली होती, तसं माझ्या जगद्गुरु आपल्या नाथ बाबांचं पंचाध्यायाचं भागवत त्या ठिकाणी त्या गंगेमध्ये बुडवून टाकलं। पण काय चमत्कार, वज्रचुडे मंडित मा गंगा लक्ष्मीमयाचा हात वरती आला आणि माझ्या नाथ महाराजांचं भागवत झेलण्यात आलं। आणि एवढा मोठा अधिकार नाथ महाराजांचा त्या पंडितांनी बघितलं, तोंडात बोट घातले। अरे म्हटले नाथ बाबाचा अधिकार सामान्य नाही। आणि बघ त्या नाथ बाबांची त्या ठिकाणी काशीमध्ये ग्रंथासहित मिरवणूक काढली। एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार। आणि नाथ बाबाला सांगितलं बघा राहिलेलं भागवत तुम्ही बाबा या ठिकाणीच पूर्ण करा। आणि नाथ महाराजांची त्या ठिकाणी काशीमध्ये ग्रंथासहित हत्तीवून मिरवणूक काढली। एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार। विठ्ठल 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 एवढे मोठे अधिकार संपन्न नाथ महाराज। बघा द्वारकेवरून एक नौकर निघाला, दर कोस दर मजल करत करत पैठणला आला। पैठणला आल्याच्या नंतर असे काही ओट्यावर लोक बसलेले होते। आपल्या गावामध्ये आहेत ना तसे ओटे, आहे का नाही? प्रत्येक गावात असे ओटे असतात। आणि त्या ओट्यावर बसून लोक काय करतात? जप का बाबा? नाही, लक्षात आलं तुमच्या बरं का। ओट्यावर असे काही लोक बसलेले होते आणि त्या लोकांना विचारलं अहो पैठणचे नाथ बाबा इथेच राहतात का? त्यांनी सांगितलं नाथ बाबाकडे जायचंय का? तो काय समोर वाडा आहे, भगवी पताका आहे, टाळ मृदंगाचा आवाज येतोय, तोच नाथ महाराजांचा वाडा आहे। मंडळी तो नौकर नाथ महाराजांच्या वाड्याच्या जवळ आला। नाथ महाराजांच्या वाड्याची कडी आतमधून बंद आहे, बाहेरची कडी वाजवतोय आणि तो नौकर आवाज देतोय ओ नाथ बाबा, नाथ बाबा आहे का कोणी घरात? नाथ बाबा। आवाज नाथ महाराजांच्या कानावर पडतो। नाथ महाराजांची देवपूजा चालू असते। आपलं धर्मशास्त्र आहे, जर कोणी आपल्या घरी अतिथी साधू संत आले तर देव पूजा बंद करावी, देव सारावे परते आणि संत पूजावे अर्थे। त्या ठिकाणी देवपूजा बंद करावी आणि आलेल्या अतिथीचं स्वागत करावं। म्हणून नाथ महाराज उठले, दरवाजाची कडी उघडली, पाहतात तर समोर छोटासा मुलगा आहे, गुडघ्याच्या वर धोतर आहे, फाटकी कपणी आहे, फाटकं धोतर आहे। विचारलं कुरळे केस आहे का नाही, सावळा वर्ण आहे। विचारलं त्या नाथ बाबाने कोण? अहो मी द्वारकेहून आलोय। कोणीकडे? मला तुमच्या घरी राहायचंय, मला तुमच्या घरी काम करायचंय। नाथ बाबा म्हणले अरे बाबा असं होणार नाही, माझ्या घरी पहिला नौकर आहे, चांगलं काम करतोय, प्रामाणिक आहे, आणि त्याला सोडून तुला इथं ठेवून घेता येणार नाही।
पण तो नौकर आग्रह धरू लागला, बाबा अहो 1500 किलोमीटरचं अंतर पार करून आलोय, एवढा थकलोय, शिनलोय, भागलोय, आता मला दूर लोटू नका, बस मला पगार नको, फक्त मला संध्याकाळी झोपायला पोतं आणि खायला फक्त अर्धी भाकर, बस पगार बिलकुल नको. नाथ बाबा म्हणले, अहो अगोदर असेच नौकर म्हणतात पगार घेणार नाही, पगार घेणार नाही, आणि नंतर पगाराकरता आंदोलन करतात, आहे का नाही. म्हणे बाबा मी त्यातला नाही. नाथ बाबा म्हणे, तो नौकर म्हणे, बाबा मी त्यातला नाही. नाथ बाबांनी त्या ठिकाणी त्या नौकराला ठेवून घेतलं. खूप आग्रह केल्यानंतर नाथ बाबाचा नाविलाज झाला, त्या ठिकाणी नौकराला त्या ठेवून घेतलं. ठेवून घेतल्याच्या नंतर गिरिजा मातेला आवाज दिला, अगं गिरिजा, कोणीतरी नौकर आलाय, आपल्या घरी राहायचं म्हणतोय, आपल्या घरी काम करायचं म्हणतोय. गिरिजा मातेने सांगितलं, असू द्या, जसा माझा हरिपंडित आहे तसाच हा नौकर राहील आपल्या घरी, पडेल ते काम करेल, असू द्या. मंडळी, तो नौकर राहिला. त्या नौकराकडे पहिली जबाबदारी आली, कोणती, तर त्या ठिकाणी कावडीनी पाणी भरण्याची. 1 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष न सांगता त्या ठिकाणी कावडीनी त्या ठिकाणी पाणी भरावं, गंगेवरती जावं. एवढं मोठी घागर होती 10-15 लिटरची, ती घागर घेऊन नाथ महाराजांच्या वाड्यावरती यावं, वाड्यात रांजणात ती घागर टाकावी. असं तब्बल 12 वर्ष त्या ठिकाणी त्या नौकरांनी प्रामाणिकपणाने काम केलं. आणि 12 वर्ष झाल्याच्या नंतर नाथ महाराज त्याच्या जवळ आले आणि त्याला सांगितलं, बाबा अरे किती दिवस हे काम करतो, बस आता हे काम तू करायचं नाही, एवढे तुझे कवळे पाय, एवढं गंगेवरती जायचं, एवढी मोठी 10-15 लिटरची घागर आहे, एवढं काम, एवढी मेहनत तू करायची नाही, तर आता काय काम करायचं, तर जशी आपल्या सप्ताहामध्ये गावाकडे भागवत कथा, शिवमहापुराण कथा जशा आपल्या सप्ताहामध्ये चालतात, तशीच नाथ महाराजांच्या वाड्यावरती भावार्थ रामायण ही कथा चालायची. आणि त्या भावार्थ रामायण कथेसाठी ऐकणाऱ्या लोकांना येण्याची व्यवस्था व चटाया अंतरायच्या, सिंहासन स्वच्छ करायचं, ही जबाबदारी त्या ठिकाणी कोणाकडे दिली, तर त्या नौकराकडे दिली. आणि त्याला आता नाव दिलं श्रीखंड्या. आणि त्या श्रीखंड्याकडे ही जबाबदारी आली. त्यांनी काय करावं, त्या ठिकाणी नाथ बाबा यायच्या अगोदर सर्व प्रांगण त्या ठिकाणी झाडून काढावं, चटाया अंतराव्यात, सिंहासन स्वच्छ करावं. मग नाथ बाबा त्या ठिकाणी यायचे. नाथ बाबा आल्याच्या नंतर सिंहासनावर बसायचे. आणि सिंहासनावर बसल्याच्या नंतर नाथ बाबा अधूनमधून श्रोत्यांना प्रश्न विचारायचे, का हो मंडळी, या जगामध्ये एकच देव आहे ना, मंडळी या जगामध्ये एकच देव आहे ना. खाली बसलेल्या लोकांनी माना हलवायच्या, हो बाबा या जगामध्ये एकच देव आहे, या जगामध्ये एकच देव आहे. आणि अजून नाथ बाबा त्या ठिकाणी माग बसलेल्या श्रीखंड्याला विचारायचे, का रे श्रीखंड्या, या जगामध्ये एकच देव आहे ना. पाठीमाग पोत्यावर बसलेला श्रीखंड्या मान हलवायचा, हो बाबा ह्या जगामध्ये एकच देव आहे, एकच देव आहे, दुसरा कुठून असणार, हा काय पोत्यावर बसलेला एकच देव आहे. मंडळी कथा संपायची. कथा संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय असायचं, प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी असायचा. प्रसादाची वाटी श्रीखंड्याच्या हातामध्ये असायची. आणि त्या ठिकाणी श्रीखंड्या तो प्रसादाची वाटी घेऊन नाथ बाबाच्या दारामध्ये उभा राहायचा आणि लोकांना आवाज द्यायचा, माऊली घ्या प्रसाद, प्रसाद घ्या माऊली. कोणाचा प्रसाद, तर देवाचा प्रसाद. आणि साक्षात देव वाटायला काय अधिकार नाथ बाबाचा असेल. एवढे अधिकार संपन्न नाथ महाराज त्यांच्या घरी 24 वर्ष झालं. पुन्हा 12 वर्ष त्यांनी काय केलं, नाथ बाबाच्या घरी त्या श्रीखंड्यानं चंदन उघडायचं काम केलं, आहे का नाही. श्रीखंड्या चंदन उघडन करी, श्रीखंड्या चंदन उघडन करी, वस्त्र गंगाती धुतरासे, वस्त्र गंगाती धुतरासे, श्रीखंड्या चंदन उघडन करी, श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उघडन करी, श्रीखंड्या चंदन उघडन
श्रीखंड्या चंदन उगळण करी श्रीखंड्या चंदन उगळण करी श्रीखंड्या चंदन उगळून करी श्रीखंड्या चंदन उगळून करी वस्त्र गंगा तीरी धुतासे वस्त्र गंगा तीरी धुतासे श्रीखंड्या चंदन उगळण करी श्रीखंड्या चंदन उगळण करी वस्त्र गंगा तीरी धुतासे वस्त्र गंगा तीरी धुतासे त्या ठिकाणी काय केलं तर 12 वर्ष त्या ठिकाणी नाथ बाबाच्या घरी चंदन उगाळण्याचं काम केलं. तुम्ही जर आज अशोक महाराजांसोबत पैठणला आले असले तर बाहेरील नाथ मंदिर हे नाथ बाबाचं समाधी मंदिर आहे आणि आतलं नाथ मंदिर हे नाथ महाराजांचं राहतं घर आहे, अर्थात वाडा आहे. आणि त्या वाड्यामध्ये भलं मोठं नाथ बाबाचं देवघर आहे आणि त्या देवघरामध्ये त्या देवाची पूजा करत असताना नाथ महाराजांचा खूप वेळ जायचा. नाथ महाराजाला असं वाटलं चला आता हे काम आपण नौकराकडे देऊ, म्हणून त्या नौकराला त्या ठिकाणी सांगितलं तू देवपूजा चालू असताना मला चंदन उगाळून त्या ठिकाणी द्यायचं. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्रे गंगा तिरे धुतासे. त्या ठिकाणी त्या श्रीखंड्याकडे ती जबाबदारी आली. त्या श्रीखंड्याने काय करावं, एवढा मोठा असा पाठ होता, एवढं असं चंदनाचं लाकूड होतं. त्या चंदनाच्या लाकडाला एक असा गिरका मारला की भलं परातभर चंदन तयार व्हायचं. सगळ्या देवाला देव श्रीखंड्यात चंदन लावायचा आणि उरलेलं चंदन त्याने आपल्या कपाळाला लावून घ्यायचा. हे किती वर्ष केलं तर तब्बल 12 वर्ष श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी आणि कपडे गंगा तीरे धुतासे. कपडे धुतले. एवढा मोठा नाथ महाराजांचा अधिकार आणि ते नाथ बाबाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती मोठा नाथ बाबाचा अधिकार बघा. नाथ बाबा एकदा तीर्थयात्रा चालू असताना त्या ठिकाणी आंबेजोगाईला गेले. आंबेजोगाईला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दासोपंत स्वामी त्यांच्या आश्रमावरती जाण्याचा योग नाथ बाबाला आला. नाथ बाबाला वाटलं चला आलोय आंबेजोगाईला तर दासोपंतांचं दर्शन होईल की ज्यांना दत्त साक्षात्कार आहे, दत्त प्रसन्न आहे. म्हणून नाथ बाबा आश्रमावरती येतात आणि त्या दासोपंतांच्या पायावर साष्टांग दंडवत घालतात. नाथ बाबाला त्या स्वामीने विचारलं अहो कोण? मी पैठणचा एकनाथ आहे. किती नम्रता आहे हो, किती विनम्रता आहे. पैठणचा एकनाथ स्वतःला एकेरी बोलून घेतात आणि म्हटले त्या दासोपंताने विचारलं कोणीकडे? म्हणले काय नाही, तुम्हाला दत्त साक्षात्कार आहे, दत्त प्रसन्न आहे म्हणून मी तुमच्या दर्शनाला आलोय. हो तो आमचा अधिकार आहे. अहो दत्त प्रसन्न काय, दत्त माझ्या घरी साक्षात सोमट्या खेळायला येतो. म्हणून तर नाथ बाबा म्हणले म्हणून तर मी तुमच्या दर्शनाला आलोय. आणि बाबांनी दर्शन घेतलं आणि निघाले. सांगितलं हे बघा दासोपंत कधी जर तुम्ही पैठणला येण्याचा योग आला तर माझ्या वाड्यावरती त्या ठिकाणी या. त्या ठिकाणी नाथ बाबा तसं म्हणून त्या ठिकाणी निघून पैठणला येतात. पैठणला आल्याच्या नंतर बराच काळ मध्ये जातो. बराच काळ गेल्याच्या नंतर त्या दासोपंतांना पैठणला येण्याचा योग येतो. पैठणला आल्याच्या नंतर गंगेचं स्नान झालं आणि त्या दासोपंतांच्या लक्षात आलं अरे पैठणहून कोणीतरी एकनाथ आपल्या भेटीला आला होता, आपण त्याच्या भेटीला गेलं पाहिजे. म्हणून गंगेचं स्नान करून त्या ठिकाणी नाथ बाबाच्या वाड्याच्या दिशेने दासोपंत स्वामी आले. वाड्याच्या जसं जसं जवळ आले तसं तसं त्या दासोपंत स्वामींना एक आश्चर्य पाहायला भेटलं. काय आश्चर्य? तर त्या वाड्याच्या समोर एक सुंदर असा चोपदार, सुंदर कपडे घातलेले, तेजपुंज असणारा चोपदार, त्याच्या हातात अशी काठी. तो चोपदार बघितला. दासोपंतांनी एक पाय वाड्याच्या आतमध्ये टाकला होता, पुन्हा एक वाड्यात तो पाय पाठीमागे घेतला आणि बघितलं त्या चोपदाराला नकशिखांत निहाळलं. अरे कोण आहे हा चोपदार? याला कुठेतरी पाहितल्यासारखं वाटतंय. त्याला पाहितलं
तर म्हटले अरे हा कोणी चोपदार नाही, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, रामने देव राबे तया घरी, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, रामने देव राबे तया घरी, 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 दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, श्रीखंड्या चंदन उगळून करी, श्रीखंड्या चंदन उगळून करी, श्रीखंड्या चंदन उगळून करी, श्रीखंड्या चंदन उगळून करी, निळामणी देव राहे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. त्या ठिकाणी दत्त भगवंत हे जे आपल्या विठ्ठलनाथ बाबांनी मंदिर बांधलेले दत्तांचं, हे दत्त भगवान त्या ठिकाणी नाथ बाबाच्या दरबारामध्ये चोपदारी करताना त्या दासोपंतांना दिसले. त्या ठिकाणी दासोपंतांचा अहंकार निघून गेला. संत प्रमाणे बघा, दासोपंतांचा अभिमान गेला होता ते दर्शन. त्या ठिकाणी दासोपंत स्वामीचा अहंकार निघून गेला. साष्टांग दंडवत घातला नाथ बाबाच्या पायावर आणि म्हटले, अरे नाथ बाबाचा अधिकार सामान्य नाही. या नाथ बाबाच्या घरी त्या ठिकाणी 36 वर्ष देव राबतोय, काम करतोय. दत्त भगवान त्या ठिकाणी चोपदारी करतात. नाथ बाबाला विचारलं, का हो एवढा अधिकार तुमचा कशाने प्राप्त झाला, काय केलं? तुमच्या संसारातल्या चिंता तुम्हाला करण्याची त्या ठिकाणी तुम्हाला गरज पडत नाही. साक्षात देव येऊन तुमच्या संसारातले काम करू लागलाय. एवढं काय केलं? नाथ बाबा म्हणले, मी फक्त त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामस्मरण केलं. हरि नाम घेती आवडीने भावे, 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 हरि नाम घेती. तुझी चिंता जाती आहे, तुझी चिंता जाती आहे, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरपली, हरिमुखी गाता हरपली चिंता. तुझी चिंता जासी सर्व आहे, तुझी चिंता जासी सर्व आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आवडीने भावे हरि नाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आई, तुझी चिंता त्याची सर्व आई. आवडीने भावे हरि नाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे.
आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आवडीने नामस्मरण केलं पाहिजे. का नाव घ्यायचं तर लग्नामध्ये बघा पत्नी नवऱ्याचं नाव घेते तर जीवनभर त्याला तिचा सांभाळ करावा लागतो. जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर तोही आमचा सांभाळ करतोय, कारण त्याच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. त्याचं नाव जर आपण मुखाने घेतलं तर आपल्या हातामध्ये मोक्ष देण्याची ताकद आपल्या त्याच्या नावात. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, मुखी नाम हती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. मुखाने नाम घेतल्या घेतल्या आपल्या हातामध्ये मोक्ष आहे. महाराज किती किलोमीटर अंतर आहे मुखाचा आणि हाताचा? झोपले काय तुम्ही? हो, किलोमीटर नाही, अगदी फुटात आहे का नाही? मुखाने नाम घेतल्या घेतल्या आपल्या हातामध्ये मोक्ष आहे. तुम्ही जर रेल्वे स्टेशनवर गेला असाल तर त्या ठिकाणी वजन काटा असतो. त्या वजन काट्यावरती उभा राहायचं आणि 1 रुपया त्याच्यात टाकायचा की लगेच गडगड गडगड खाली येतं आणि लगेच काही सेकंदात त्या ठिकाणी आपल्याला आपलं वजन दाखवतं. तसंच आहे, मुखात नाम घेतल्या घेतल्या आपल्या हातामध्ये मोक्ष आहे. त्याच्या नावात एवढी ताकद आहे महाराज. तुम्ही जर त्याचं नाव घेतलं तर आपल्या ठिकाणी मोक्ष मिळणार आहे. काही काही माणसं म्हणते महाराज आम्ही घेतलं असतं पण आम्ही काय हरिभक्त आहे का? आम्ही काय देशभक्त आहे काय? आम्ही तर वायाला गेलेले केस आहेत. असू द्या, याच्यात कितीही वायाला गेलेला असू द्या. तुम्ही जर एकदा त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाच्या भक्तीमध्ये आले आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखामध्ये हरी आलं की अगणित पुण्य होईल आणि पुण्य झालं की पाप नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. अहो, डोंगरासारखा ढीग त्या ठिकाणी गवताचा लागला असेल बघा. वाळलेल्या गवताचा ढीग डोंगरासारखा लागलेला असेल तर त्याला तयार करायला किती वर्ष लागतील? किमान 1 महिना, 2 महिने, 4 महिने, वर्ष लाग नाही का नाही? आपल्या आपल्या कामावर अवलंबून आहे. किमान 1-2 वर्ष, 1-2 महिने तरी लागल. पण त्याला जाळायला किती महिने लागतील? हा बाबा, किती महिने? 1 महिना? काहीच नाही. अहो, एका क्षणात नष्ट होईल. काडी ओढली की लगेच क्षणात होईल. तसंच आहे, पाप करायला खूप वेळ जाईल पण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर आपल्या मुखामध्ये आलं तर पाप नष्ट व्हायला तेवढा वेळ लागणार नाही. त्या नावामध्ये एवढी ताकद आहे. मग त्याचं नाव कसं घ्यायचं? आवडीने भावे हरिनाम घेशी. आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. मग आपल्याला आपल्या जीवनातली चिंता करण्याची गरज राहत नाही. आपली चिंता त्या ठिकाणी भगवान परमात्मा करतोय. मग असं सगळं झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात, तुम्ही जर आवडीने त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर आपल्याला आपल्या संसारातली चिंता करण्याची गरज त्या ठिकाणी राहणार नाही. आपल्या संसारामध्ये प्रत्येकाच्या मागं चिंता आहेत बघा. मुलीचं लग्न नाही झालं, मुलगी मिळेल का नाही, चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही, चिंता. मुलगा झाला, पुन्हा तो जगल का नाही, चिंता. जगला, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही, चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं पण पास होईल का नाही, चिंता. पास झाल्याच्या नंतर नोकरी मिळेल का नाही, चिंता. नोकरी मिळाल्याच्या नंतर पुन्हा त्याला बायको मिळेल का नाही, चिंता. बायको मिळाली पण लग्न झाल्याच्या नंतर ते आपल्याला सांभाळेल का नाही, चिंता. आणि नाही त्या ठिकाणी घरात सांभाळलं, लाता मारून बाहेर काढलं तर कुठं राहावं, चिंता आहे का नाही. ह्या चिंतेमध्ये आपलं जीवन चाललेलं आहे. पण नाथ बाबा म्हणतात ती चिंता आपल्या जीवनात, आता आपल्या जीवनामध्ये ती चिंता राहणार नाही. आपल्याला आपली चिंता करण्याची गरज राहणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, कोणत्याही गोष्टीचा खेद करू नको. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा,
कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे जाणत असे जाणत असे रामकृष्ण हरी हरी मुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे जाणत असे जाणत असे रामकृष्ण हरी हरी मुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. महाराज म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. कोणत्याच गोष्टीचा खेद करायचं नाही. जे होतंय का ते आपल्या बऱ्याकरता होतं असं नेहमी समजायचं. जे होतंय का ते आपल्या बऱ्यासारखा होतंय असं नेहमी म्हणावं. एक वेळेस असं काय व्हायचं, एक राजाला एक प्रधानजी नेहमी सांगायचे, राजे जे होतंय का ते आपल्या बऱ्याकरता होतंय, जे होतं का ते आपल्या बऱ्याकरता होतं असं नेहमी म्हणावं. पण एक दिवशी असं झालं, एकदा त्या राजाची पत्नी भाजी चिरत होती आणि भाजी चिरत असल्याच्या नंतर त्या राजानं म्हटलं, बघू दे बरं मला जरा चिरता येते का नाही. त्याने घेतला विळा आणि लागला चिरायला. कधी सवय नाही, चटकन बोट कापलं. बोट कापल्याच्या नंतर सर्व प्रजा दुःख व्यक्त करायला लागली. पण प्रधानजी बाहेर गेलेले होते. प्रधानजी आले. प्रधानजी आल्यावर तुमच्या मताने प्रधानजींनी काय करायला पाहिजे होतं, आहे का नाही? दुःखच व्यक्त करायला पाहिजे होतं, नाही का नाही? पण प्रधानजी म्हटले, अरे जे होतंय ते बऱ्या करता होतोय. मग राजाचा संताप वाढला. अरे माझं बोट तुटलंय तरी तुम्ही म्हणता जे होतं ते बऱ्या करता, माझ्या दुःखात तुला सुख वाटायला लागलंय. मग राजाची आज्ञा, म्हटले या प्रधानजीला जेलमध्ये टाकून द्या म्हणे. अटक करून टाकलं ह्या प्रधानजीला. त्या प्रधानजीला जेलमध्ये टाकलं आणि सर्व सैन्य आणि राजा एके दिवशी शिकारीला निघून गेले. शिकारीला गेल्याच्या नंतर शिकार करून करून दमले, एका झाडाखाली बसले. ते सर्व सैन्य एकीकडे चुकलं आणि राजा एकीकडे चुकला. आणि योगायोगाने तिथं एक भिल्लाचं देवस्थान होतं आणि तिथला एक गावंढळ नियम होता की वर्षाच्या काठी एक नर बळी द्यायचा. त्यांचं भलं मोठं डोंगरात एक मंदिर होतं, तिथं काही नाही, कोणी एक माणूस पकडायचा आणि बळी द्यायचा. ते इकडं तिकडं पाहत होते तर राजा सापडला नेमकं त्या देवाला बळी देण्यासाठी. ते म्हणे, बाबा मी राजा आहे. तिथं काय राजा आणि प्रजा, तिथं काही चालाना महाराज. वशिला तर अजिबात चालाना. पैसे बघा चॅनलवाले साहेब, पैसे तर अजिबात घ्यायना. फोन पे गुगल पे ते म्हणे आमच्याकडे तसलं काही सिस्टमच नाही का नाही. तिथं काही चालाना. म्हणले ह्यालाच द्या बळी द्या म्हणे ह्या राजाला. त्यांचं ठरलं. त्या राजाला नवे कपडे दिले. त्या ठिकाणी हळदीचं पाणी पाजलं, लिंबाची माळ गळ्यामध्ये घातली, वाजीत गाजीत त्या ठिकाणी राजाला त्या मंदिरावरती नेण्यात आलो. तिथं गेल्याच्या नंतर त्या पुजाऱ्याने सांगितलं, आपल्या देवाला नैवेद्य पाहिजे, पण कसा पाहिजे, अनुचिष्ट. माझ्याकडे तपासायला आणा म्हणले. गेले तिथं पाहिलं, त्या पुजाऱ्याने चेक केलं तर त्याचं एक बोट कमी. तो म्हणे हा एक आपल्या देवाला चालणार नाही, हा उचिष्ट आहे, याचं बोट कोणीतरी खाल्लंय म्हणून हा आपल्या देवाला चालणार नाही. आपण सुद्धा देवाला नैवेद्य कसा देतो, खाऊन खाऊन उरला आणि द्या देवाला, असं झालंय का? नाही. अनुचिष्ट नैवेद्य पाहिजे म्हणे. हा नैवेद्य आपल्या देवाला चालत नाही. म्हटले मग काय करा, ह्याला एक एक लाथ घाला म्हणजे याच्या कमरात आणि ह्याला काढून द्या. राजा म्हणला, लाता 2-2 हाना, 4-4 हाना, पण सोडून द्या, आहे का नाही? हे लाता मारल्यानेच माणसं सुधारतात, आहे का नाही? संसारात सुद्धा बघा, संसारात किती गोडी असते माणसाला, पण एकदा काय मुलांनी एकदा लाथ हाणली माणसं कीर्तनाला निघालीच, आहे का नाही? लाथ हाणल्याशिवाय माणसाला सुधारत नाही. तसं त्या राजाच्या सुद्धा लाथ घातल्याशिवाय लक्षात आलं नाही. प्रधानजी म्हटले तेच खरे, जे होतं ते बऱ्या करता होतंय. प्रधानजी
तुम्ही म्हणला तेच खरं झालं, मला सोडा म्हणे त्या प्रधानजीला. प्रजेला सांगितलं पटकन त्या प्रधानजीला सोडा. सोडलं त्या प्रधानजीला, कडकडून मिठी मारली. अरे म्हटलं तू म्हटलास ना तसंच घडलं, मला अनुभव आला, प्रत्यय आला, जे होतं ते बऱ्या करता. माझं बोट जर तुटलं नसतं तर आज मला त्या देवाला मरावं लागलं असतं, मला तिचा बळी दिला असतं. पण प्रधानजी तुम्हाला एक प्रश्न विचारतो म्हणे, माझं बोट तुटलं हे बऱ्या करता झालं, पण मी तुम्हाला विनाकारण 6 महिने जेलमध्ये ठेवलं, याच्यात तुमचं काय बरं झालं? ते म्हणले याच्यात माझंही बरं झालं. म्हटले का? तर जेलमध्ये जर मला ठेवलं नसतं तर आपण दोघं शिकारीला सोबतच असतो म्हणे, आपण काय कुठं, आपली एवढी मैत्री म्हणे, आपण एकमेकाला सोडून कुठंच नसतो. मग त्यांनी काय केलं असतं, तुमचं एक बोट कमी म्हणून त्यांनी तुम्हाला सोडून दिलं असतं, पण माझे सगळे अवयव बरोबर आहेत म्हणून मला त्या ठिकाणी त्या देवाला बळी जावं लागलं असतं, म्हणून जेलमध्ये ठेवलं. हे सुद्धा देव करतो तो बऱ्या करता. म्हणून नाथ बाबा म्हणतात कोणत्याही गोष्टीचा खेद त्या ठिकाणी तू करू नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, हा भगवान परमात्मा जो आपला मंदिरात बसलेला आहे ना, तो सगळं आपलं या ठिकाणी आपल्या सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो ईश्वर आहे, म्हणून तोच आपलं सांभाळ करणार आहे. अभंगाचं सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलीले ऐस नाही, तुझ मोकलीले ऐस नाही, नको खेद करू कोणत्या. हर मुखे गाता हर पलिता, तुझ मोकलील ऐसे नाही, तुझ मोकलील ऐसे नाही. हरि मुखे गाता हर पलिता, हरि मुखी गाता हर पलिता. सकळ जीवांचा करीत सांभाळ, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही, तुझ मोकलीले ऐसे नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलीला ऐसे नाही, तुझ मोकलीला ऐसे नाही, तुझ मोकलीला ऐसे नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. जो सगळ्या जगाचा सांभाळ करणारा ईश्वर आहे ना, तोच तुझा सांभाळ करणार आहे. म्हणून तो त्या ठिकाणी सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तो तुला एकट्याला या जगातून कसा मोकळील, म्हणून तू चिंता करू नको बाबा. सगळ्या जगाचा सांभाळ करणारा ईश्वर आहे, पण हे लोकाला कळायला तयार नाही. काही माणसं म्हणतात माझ्यामुळं चाललोय, मी जर नसलो तर आमच्या घरात काही चालणार नाही. असं आहे का? अहो, ईश्वर नसला तर त्या ठिकाणी काही चालणार नाही. आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी मागं आपला संसार चालतो का नाही? प्रत्येकाला वाटतंय माझ्यामुळं चाललंय. एखादा घरात जर खूप कमवता असला त्यालाही वाटतंय माझ्यामुळंच हे घर चालतंय. अरे पण तो जर माणूस गेला तर त्या ठिकाणी बाकीचे का उपाशी मरतात का? नाही, कारण तो भगवान परमात्मा सगळ्याचा सांभाळ करत असतो. एक माणूस असंच म्हणायचा बघा, माझ्यामुळं चाललंय. एक आपल्या अशोक महाराजासारखे साधू त्याला म्हटले चल बरं माझ्या बरोबर जरा तीर्थयात्रेला जाऊ आपण. तो म्हणे नाही बाबा, माझ्यामुळं घर चाललंय महाराज, बाबा माझ्यामुळं घर चाललंय, मी जर घरी नसलो तर हे सगळे उपाशी मरतेन म्हणे. पण ते बाबाजी म्हटले हे बघा असं करू आपण की त्या ठिकाणी आपण तीर्थयात्रेहून येईपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पैशानं तुझा मी घर खर्च करतो, पण चल जोडीदार. त्या साधूंनी बळच काढलं बघा. 4-2 महिने त्यांनी बरोबर मनी ऑर्डर करून बरोबर यांचं चालवलं. पण 4-2 महिन्याने तिकडून एक पत्र पाठवलं, अमक्या बाईंना कळवण्यात अत्यंत खेद वाटतो की तुमच्या पतीला मी बरोबर घेऊन जाता असता एका ट्रक खाली तुमचे पतिदेव सापडले, या दुर्घटनेत जागीच ठार झाले. ही दुर्दैवी घटना कळविण्यात अत्यंत खेद वाटतो. नाविलाजांनी तुम्हाला कळवित आहे.
आणि हे असं पत्र त्या साधू महाराजांनी पाठवलं. हे पत्र त्या बाईच्या हातामध्ये पडलं आणि त्या बाईनं पत्र वाचलं. वाचल्याच्या नंतर त्या बाईनं रडायला सुरुवात केली, रडापडा सुरू केला, डोकं आपटायला लागली. गावातील लोक जमा झाले. काय झालं काय झालं म्हटले, त्या साधू महाराजांना माझ्या मालकाला तिकडे यात्रेला नेलं आणि तिकडं ते खलास झाले. आता माझ्या मुलाबाळाचं काय होईल, कसं होईल, आता मी हे घरचा कसा चालू. म्हणून गावातील लोक, प्रतिष्ठित लोक जमा झाले. म्हटले बाई काही टेन्शन घेऊ नका, आम्ही काय करतो, आम्ही प्रत्येक घरून तुला 2-2, 4-4 पायल्या धान्य आणून देतो आणि वर्षाच्या काठी 500-500 रुपये वर्गणी तुला देतो. पण काही काळजी करू नको, रडू नको. सगळ्यांनी धान्य घरात आणून टाकलं, सगळ्यांनी वर्गणी जमा केली. धान्यानं घर गच्च भरलं. गाव मोठं होतं आपल्या लिमगाव सारखं आहे का नाही, मोठं खूप वस्त्या, भरपूर गावाचं विस्तार झालेला. सगळ्यांनी 500-500 रुपयाने पैसे बी खूप जमा झाले. ते मागं पडायला लागले. त्याचा स्टॉक भरपूर त्या बाईकडे शिल्लक झाला. त्याचा परिणाम असा झाला, तिने मोठा एक बंगला बांधला, एअर कंडिशन बंगला बांधला. त्याला एसी बसवली, फॅन वगैरे बसवले, पूर्ण व्यवस्था केली, बेल सिस्टम बसवली आहे का नाही. अजून काय असतंय, गोजरेचं कपाट त्या काळातलंही प्रसिद्ध होतं आहे का नाही. ते कपाट आणलं, फ्रीज मागवलं, सगळं कारभार व्यवस्थित चालला. पोरांना फॅन्सी कपडे काय, खायला वेगवेगळे पदार्थ काय, सगळं व्यवस्थित चाललो. आणि इकडे याला दगडोबाला काही माहिती नाही, हे दिंडीत चाललाय आपला. याला वाटलं मनी वाटेल चालू आहे, घरचं व्यवस्थित चालू आहे. घरी हे असं पत्र आलं आणि हे असा परिणाम झाला. आणि योगायोगाने ते यात्रा करून त्या ठिकाणी आले आणि शेवटचा मुक्काम म्हणजे आपल्या गावाच्या जवळपास असा एखादा 4-5 किलोमीटर एखाद्या वस्तीवर येऊन त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला. आणि उद्या उठायचं आणि सकाळी घरी जायचं. पण त्याला ती रात्र भलती कठीण जाऊ लागली. म्हणजे माझ्या घरचं कसं असेल, का एखाद्या श्रीमंतांनी त्यांना तिथून काढून दिलं, का पोरांना खायला आहे का नाही, का कपडे आहेत का नाही. ते रात्रीच आलो पाहायला घरी. घरी आलं तर त्याच्या जागेवर मोठा बंगला झालेला होता. ते म्हणे अरे आपलं घर कोणीतरी पाडलं आणि इथं मोठा बंगला झाला. बघा ना म्हणे, हे माणसं कसे सफरचंदासारखे चमकतात, आपले तर असे लुकडेच होते म्हणे, वाळलेले आहे का ना. हे तर एवढे असे जाड गब्बू झालेत म्हणे, हे आपल्या घरचे माणसं नाही. त्याला त्याच्या घरचे माणसं सुद्धा ओळखू येणार. ते म्हणे एवढे फॅन्सी कपडे, आपल्या ह्याच्यावर तर फाटकेच कपडे होते म्हणे. म्हणे अरे हे आपल्या घरचे माणसं नाही. मग त्यांनी काय केलं, बेल सिस्टम होती, बेल दिली आणि त्या घरच्या लोकांनाच विचारावं. त्याला म्हटलं आता इथं कोण आहे एवढ्या रात्री. बेल दिल्याबरोबर ती बाई जागी झाली आणि रुबाबात आतमधून बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर म्हणे का ग तू, म्हटले हा ना मीच आहे ना, मीच आहे. म्हणे अगं मग तू कुंकू पुसून बुक्का का लावला. अरे म्हटले तू तर मेल्याची बातमी कळाली ना म्हणून. म्हणले असं आता करा, जोरात बोलू नका म्हणे, हळू बोला म्हणे, हळू. म्हणे काय झालं, त्या साधू महाराजांनं मला असं पत्र पाठवलं की तुझे मालक या ठिकाणी मरण पावलेले आहेत. म्हणून मी गावात रडापडा केला आणि गावातील लोकांनी अशी माझी उत्तम व्यवस्था लावली. हे जर तुम्ही आलेलं कळलं ते लोकांनी सगळं देणं बंद होईल. म्हणून बाबा तुम्ही मोठ्याने बोलू नका. म्हणजे मी काय करू. म्हणे आता असं करा, दक्षिण भारतातले 2 धाम झाले असले तर इकडे उत्तर भारतात जा आहे का ना आजी, तिकडंच 4 धाम करा म्हणे, इकडे येऊच नका. मग हे बाहेर आलं आणि डोक्याला हात लावून बसलं. आणि अरे मी तर सारखी यांची चिंता करत होतो. आणि हे म्हणतात आता तिकडंच यात्रेला जा, तुम्ही गेल्या उलट आमचं चांगलं चालतंय. असंच आहे महाराज. म्हणून सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा ईश्वर आहे ना, तोच आपलं करणार आहे. विठ्ठल विठ्ठल काही वेळेला माणसं म्हणतात देवाचे व्यवहार चुकीचे आहेत. चुकीचे नाही हो, त्याला जगाची काळजी, त्याला ते व्यवहार करावे लागतात. काही काही म्हणतात अहो आमच्या भावाचे भांडणं लागले, हे कसं काय देवाने बरोबर केलं. बरोबरच केलं ना, आहे का नाही. ती वकिलाची जबाबदारी कोणावर आहे, देवावरच आहे ना. आपले भांडणं झाल्याशिवाय आपण तिकडे जाणार नाही, त्याचं भागणार नाही. एक जण म्हणे मी आजारी पडला, हे कसं काय देवाने बरोबर केलं. बरोबरच केलं, आहे का नाही. डॉक्टरची जबाबदारी त्याच्यावरच आहे. अजून सर्वांची जबाबदारी त्याच्यावरच आहे. म्हणून सगळ्या जीवांचा सांभाळ करणारा तो ईश्वर आहे ना, तोच आपलं या ठिकाणी सांभाळ करणार आहे. जो सगळ्या जगाला सांभाळतोय तोच ईश्वर आपलं सांभाळ करणार आहे. पण कमी जास्तपणा येत असेल ते आपलं प्रारब्ध आहे. कमी जास्तपणा येत असेल ते आपलं संचित आहे. कमी जास्तपणा येत असेल ते आपलं संचित आहे. बघा
संचित प्रारब्ध, कर्म संचित आणि प्रारब्ध याच्यात प्रकार सांगायचे म्हणले तर बघा, कर्म म्हणजे आता हे चालू आहे, आता मी कीर्तन करतोय, तुम्ही कीर्तन ऐकताय, आता हे कर्म चालू आहे. पहिल्यांदा कर्म घडतं, नंतर ते स्टॉक म्हणून संचितामध्ये जमा होतं आणि संचितामध्ये स्टॉक झालेलं कर्म ते पुढं प्रारब्ध रूपाने भोगायला येतं. बघा, नाहीच कळलं का? सोपं सांगतो. कर्म म्हणजे काय, संचित म्हणजे काय आणि प्रारब्ध म्हणजे काय. बघा, सगळे शेतकरी आपण गहू पेरतो, ज्वारी पेरतो, बाजरी पेरतो. हे पेरत असताना त्याला वाढवतो, खाद पाणी टाकतो, त्याला फार मोठं करतो. हे मळयंत्रातून काढेपर्यंत जे आपण करीत राहणं याला म्हणायचं आपण कर्म. आणि ते एकदा मळणी यंत्रातून काढलं, त्या ठिकाणी पोत्यामध्ये ते धान्य गेलं, स्टॉक जमा झाला, थप्पी मारून घरात ठेवली, त्याला काय म्हणायचं? संचित. आणि त्या संचितातून पुन्हा रूपांतर कशात होतं? प्रारब्धात. जसं 2 पायल्या 4 पायल्या गहू, ज्याने गहू पेरला त्याला गहू खायला भेटन, नाही का नाही? ज्याने ज्वारी पेरली त्याला ज्वारीच खायला भेटन. ज्वारी पेरली त्याला गहू खायला भेटल? तसं होणार नाही. म्हणून त्याच्यातलं 2 पायल्या 4 पायल्या घेऊन गिरणीवरती जायचं आणि ते दळून त्याच्या भाकरी करून खायच्या, याला म्हणायचं प्रारब्ध. कर्म संचित आणि पुढे प्रारब्ध हे भोगावंच लागतं. बघा, प्रारब्ध त्या ठिकाणी माणसाला भोगावं लागतं. प्रारब्धाचा त्या ठिकाणी नाश होत नाही. पूर्वीचं जे प्रारब्ध, जे कर्म केलेलं आहे आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागतं. म्हणून आता जे आपण पूर्वी कर्म केलेलं आहे ते आता सादर राहा, भोगण्याची तयारी ठेवा. काही माणसाला थोड्या थोड्या गोष्टीवरून माणसं त्या ठिकाणी आत्महत्या करतात. जीवनामध्ये काही कमी जास्त बरं वाईट घडलं तर त्या ठिकाणी माणूस आत्महत्या करतो. आत्महत्या करणं हे कुठल्या समस्येचं उत्तर नाही. आत्महत्या करणं हे कुठल्या समस्येचं उत्तर नाही. माणसाला जीवन मरेपर्यंत जगता आलं पाहिजे. बघा, त्या ठिकाणी कमी जास्तपणा येत असेल ते आमचं प्रारब्ध आहे. म्हणून त्या प्रारब्धाला डगमगायचं नाही, त्या प्रारब्धाला भ्यायचं नाही आणि त्या प्रारब्धाला कोणी घाबरायचं नाही. जे आपण पूर्वी जे कर्म केलेलं आहे ते त्या ठिकाणी भोगावं लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या कर्माला माणसाने घाबरायचं नाही. म्हणून आपण चांगलं कर्म त्या ठिकाणी आता आलो जन्माला तर चांगलं कर्म त्या ठिकाणी करायचं. विठ्ठल विठ्ठल कोणत्याही प्रसंगात त्या ठिकाणी डगमगायचं नाही. बघा, एक महात्मा आहे, त्यांचं मी नाव तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. ते मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेले होते, आमच्या भगवंताचे भक्त होते. त्यांचं जीवनचरित्र मी आपल्या समोर मांडतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका, एक महात्मा आहे, त्याचं मी नाव तुम्हाला सांगणार आहे. मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आलेले होते, आमच्या भगवंताचे भक्त होते. त्यांचं नाव आहे सज्जन कसाई. सज्जन कसाई महाराज सुंदर होते, सुकुमार होते, सदशील होते आणि विचाराने उंच होते. त्या सज्जन कसाईची जीवनचरित्र आपल्यापर्यंत मी मांडतो. बघा, ते सज्जन कसाई एकदा पायी यात्रेला निघाले. पूर्वी गाड्या गोड्या नव्हत्या, पायी प्रवास, पायी यात्रा, जगन्नाथाची यात्रा करायला चालली. चालता चालता सज्जन कसाई ज्या ज्या गावात जायचे त्या गावामध्ये भजनी मंडळ समोर यायचे. महाराज या, आमच्या गावात प्रवचन कीर्तन करा असा आग्रह धरायचे. एका गावामध्ये प्रवचन कीर्तन झालं, सत्संग झाला. थंडीचे दिवस होते, थंडीमुळे सगळे लोक आकडलेले होते. मग सत्संग झाला आणि आपल्या गावात जर असा कोणी लोक पूर्वी आलं तर त्यांना अतिथी म्हणायचे. जुने लोक आहेत ना इथं, आहे का नाही बाबा? अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ही आमची परंपरा आहे. आणि पूर्वीच्या काळी आपल्या बंगल्यापुढे असे बोर्ड लावलेले असायचे आणि त्याच्यावर लिहिलेलं असायचं अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. हे पूर्वी बंगल्यावरती लिहिलेलं असायचं. आताही लिहिलेलं आहे, फक्त पाट्या नवीन टाकल्यात, आहे का नाही? कुत्र्यापासून सावध राहा असा आधुनिक टेक्नॉलॉजीचा प्रकार आहे. आता बंगले मोठाले, पण कुत्र्याचे बोर्ड लावलेले असायचे. पूर्वीच्या काळी असे बोर्ड लावलेले असायचे. त्या ठिकाणी अतिथी देवो भव म्हणून सज्जन कसायचं त्या ठिकाणी सन्मान झाला. आणि त्या ठिकाणी प्रवचन झाल्याच्या नंतर एका भक्तानं सांगितलं, महाराज आज आमच्या घरी जेवायला या. पूर्वी कोणी मंदिरामध्ये मुक्कामाला आलं तर जेवायला घरी न्यायची पूर्वी परंपरा होती. पूर्वी गाड्या घोड्या नव्हत्या. कोणी कुठं पाहुण्याच्या गावाला जायचं म्हटलं तरी कुठंतरी मध्ये
जर लांब गाव असेल तर मध्ये मुक्काम पडायचा, म्हणून मंदिरात त्या ठिकाणी झोपायला कोणी थांबलं तर त्यांना जेवायला घरी न्यायचे. सज्जन कसायला त्या ठिकाणी घरी जेवायला नेलं. त्या भक्ताच्या धर्मपत्नीने सुंदर स्वयंपाक बनवला. त्या सज्जन कसायला जेवायला बसवलं, जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्याच्या नंतर त्या भक्ताच्या धर्मपत्नीची नजर सज्जन कसायवरती गेली. सज्जन कसाई दिसायला खूप सुंदर होते आणि त्या भक्ताच्या बायकोची नजर त्या सज्जन कसायावरती गेली आणि सज्जन कसायाला त्या भक्ताच्या बायकोने त्या भक्ताला सांगितलं, का हो म्हणे, आता ह्या महाराजांना आपण इथं जेव घालायला लागलो, पण जेवण झाल्याच्या नंतर यांच्या आरामाची व्यवस्था काय? ते म्हणे ते महाराज मंदिरातच झोपतेत. त्या बाईने सांगितलं, अहो आपल्या घरी एवढ्या थंडीमध्ये तुम्ही त्यांना मंदिरात झोपायला पाठवता का? एवढं आपल्या घरी व्यवस्था आहे, बैठक रूममध्ये कोणी नाही, त्यांना आराम करू द्या, काय बिघडलं? आणि त्या ठिकाणी सज्जन कसायचं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर त्या भक्ताने सांगितलं, महाराज आज आमच्या घरी मुक्काम करा. सज्जन कसाई म्हटले, हे बघा मी कुठेही थांबत नाही, मंदिरातच थांबतो, मंदिरातच जेवतो. वारकऱ्याचे काही नियम असतात, पण आग्रह केल्याच्या नंतर नाविलाज असतो. नाविलाज झाला. शेवटी त्या भक्तानं खूपच आग्रह केला आणि मग सज्जन कसाई त्या ठिकाणी थांबले. थांबल्याच्या नंतर मध्यरात्रीचा प्रसंग आहे. मध्यरात्रीच्या वेळेला 12च्या सुमारास या भक्ताची धर्मपत्नी उठली आणि सज्जन कसायाकडे गेली आणि सज्जन कसायाला म्हणाली, सज्जना तुम्हाला पाहितल्या माझी बेचैन स्थिती झाली, माझी इच्छा पूर्ण करा. सज्जन कसायाने हात जोडले, अगं जा ना, तुझे पती आहेत ना, असं का बोलतेस? पती आहेत ना असं शब्द वापरल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिला असं वाटलं की माझ्या पतीची ह्यांना भीती वाटत असली पाहिजे. ही तडातडा करत गेली, जिथे हिचे पती झोपलेले होते तिथं गेली, तलवार खुंटीला लटकलेली होती, तलवार काढली मॅनेतून आणि सारखं मुंडकं कापलं. मुंडकं एकीकडे झालं आणि धड एकीकडे झालं. तिनं ते मुंडकं घेतलं आणि सज्जन कसायाकडे आली आणि त्यांना म्हणली, हे बघा तुम्हाला ज्याची भीती होती त्याला मी मारलंय. सज्जन कसायाने बघितलं, बापरे, म्हणे कामातूर न भय न लज्जा. कामातूर व्यक्तीला भय राहत नाही, लज्जा राहत नाही, ही उद्या माझं काय करेल? सज्जन कसायाने हात जोडले, हे बघ माझ्यासाठी बळजबरी करू नको, परिस्थिती आम्हाला माते समान सांगितलेले आहेत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. महाराज म्हणले माझ्यासाठी बळजबरी करू नको, जाई वो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नाही, जातो. मग तिला राग आला, पतीलाही मारलंय आणि तरी तो बुवा इच्छा पूर्ण करत नाही. मग इच्छा पूर्ण करत नसेल तर ह्याच्याकडे पाहितल्याशिवाय गत्यंतर नाही. मग त्या बाईनं आरडाओरडा सुरू केला. गावातील लोक जमा झाले, म्हणले काय झालं, चर्चा सुरू झाली. अशा टायमाला काही प्रचार प्रसार करण्याची गरज राहत नाही. सर्व गावातील लोक जमा झाले, म्हणले काय झालं? त्या बाईनं सांगितलं, म्हणे हे बुवा हे माझ्यावरती बळजबरी करायला लागला होता. मग असणारे माझे पती मला सोडवण्याकरता आले तर त्यांनी माझ्या पतीला मारलं, मुंडकं तोडलं म्हणे. बापरे, लोक म्हणले वारे वा बुवा, आतापर्यंत असे कीर्तनाच्या बातम्या वाचित होतो ना, आता असे उद्योग करता का? लोकाला अशा बातम्या म्हणलं की विचारू नका. अहो वारकरी संप्रदायाच्या बातम्या म्हणलं की त्या ठिकाणी खूप जाहिरात करतात, खरंय का खोटं हे सुद्धा अगदी कोणी पाहून घ्यायला तयार नसतात. लगेच आपल्या धर्माविषयी बोलायला सुरुवात होती. तसं त्या लोकांनी लगेच बोलायला सुरुवात केली. म्हणले काय झालं, काय असं नालायक वागता म्हणे तुम्ही, कीर्तन का महाराज मंडळी म्हणे. त्या ठिकाणी सज्जन कसायला धरलं, हात बांधले, चावडीच्या वाट्यावरती नेलं. तेव्हाचा कोर्ट म्हणजे ग्रामपंचायती चावडी पंच कमिटी असायची, तेव्हा तिथेच दंड द्यायचा. काय दंड द्यायचा? तर ज्या हातानं हिनं माझ्या पतीला मारलं, तर ज्या हाताने यांनी माझ्या पतीला मारलं त्याचे हात तोडायचे म्हणे. सज्जन कसायचे हात तोडण्यात आले, डोक्याचं मुंडन करण्यात आलं, तरी सज्जन कसायला त्या ठिकाणी परवा नाही. सज्जन कसाई म्हटले, माझे हात जरी तुटले, मस्तक जरी फुटलं, तरी त्या ठिकाणी मी त्या भगवंताचं भजन सोडणार नाही. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक तुटो हे शरीर. हरी नामाचा गजर सोडू नये, हरी नामाचा गजर सोडू नये, हरी नामाचा गजर सोडू नये. त्या ठिकाणी भजन सोडलं नाही सज्जन कसाई. सज्जन कसाई म्हणले, कोणताही प्रसंग आला तरी त्या ठिकाणी भगवंताची भक्ती मी सोडणार नाही.
हात जरी तुटले तरी त्या ठिकाणी भगवंताचं भजन मी त्या ठिकाणी सोडणार नाही. जशी काही स्थिती आपल्या जीवनामध्ये आली असेल ना, त्यामध्ये नाथ महाराज म्हणतात त्या स्थितीमध्ये आनंदी राहा. अभंगाचं 4थं चरण. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे. हरे मोठी गाता हरपली चिंता, हरे मोठी गाता हरपली चिंता. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. जसं काय आपल्या जीवनामध्ये आहे त्यामध्ये अगदी आनंदी राहायचं आणि भगवान परमात्म्याचं भजन त्या ठिकाणी सोडायचं नाही. सज्जन कसायने भजन सोडलं नाही. आपल्यावर जर असा प्रसंग आला तर खरंच आपण भजन करू का? नाही. देवाला शिवाय देतो ना आपण, आहे का नाही? पण सज्जन कसायने त्या ठिकाणी भजन सोडलं नाही. पायानं तीर्थयात्रा चालू होती, मुखाने भजन चालू होतं. आपलं खरंय का खोटं ते पण त्या लोकांसोबत डोकं लावत बसले नाही, त्याच्यातही टाइमपास करत बसले नाही. आपल्या भगवान परमात्म्याच्या यात्रेला पुढं निघून चालत चालत त्या ठिकाणी सज्जन कसाई चालले आणि शेवटी जगन्नाथपुरीच्या जवळ आले. जगन्नाथपुरीच्या भगवंताच्या बागेमध्ये त्या ठिकाणी सज्जन कसाईने प्रवेश केला, पण त्या ठिकाणी मंदिरात जायला सज्जन कसाई तयार नाहीत. रागवलेत. कोणावर? देवावर रागवलेत. आपल्या भक्तांचा अधिकार आहे आपण देवावर रागवायचं, लोकाला दोषी ठरवायचं नाही. त्या ठिकाणी सज्जन कसाई भगवंतावर रागवले, पण मध्यरात्रीच्या वेळेला स्वतः लक्ष्मी मैया आणि भगवान जगन्नाथ त्या ठिकाणी आले आणि सांगितलं, अरे सज्जना चल मंदिरात, बागेत का झोपतो एवढ्या थंडीमध्ये, मंदिरात चल. त्या ठिकाणी सांगितलं. सज्जन कसाई म्हणले, हे बघ देवा, मी आता मंदिरात येणार नाही. तू माझ्या अशी का दुर्दशा आणली? तू सांग ना मला देवा. देव सांगायला लागले. ते म्हणले, देवा तू बोलोच नको म्हणले. एवढे रागवले होते, देवाचं ऐकून घ्यायला सुद्धा तयार नाही. कधी कधी लहान मुलंही एवढे रागवतात. त्यावेळेस बाप जर काही बोलला तर रागवतात, पण आई बोलली का मुलं शांत होतात. तसं लक्ष्मी माता बोलल्या, म्हणले हे बघा तुम्ही दोघंही यामध्ये काही बोलू नका, मी तुम्हाला सांगते. लक्ष्मी मातेने सांगितलं, सज्जना हे बघा तुमच्या प्रारब्धात हे होतं आणि माणसाच्या कर्मात हे होतं आणि हे कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सज्जन कसायला हात लावला. हात लावला की हात फुटले सज्जन कसायला आणि सांगितलं, आता ऐका थोडक्यात सांगतो. बघा तुम्ही मागच्या जन्मी तू एक त्या ठिकाणी भक्त होतास. भक्त असताना तुझं मौन व्रत होतं. तू मुखाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करत होतास, पण एक कसाई गायीच्या मागं लागलेला होता आणि गाय अशी त्या गल्लीतून गेलेली होती. त्या कसाईला गाय कोणत्या गल्लीत गेली काही समजायला तयार नव्हतं. तू त्या ठिकाणी उभा होतास आणि त्या कसायाने तुला विचारलं, महाराज इकडं कुठं गाय जाताना बघितली का? तुझं मुखाने मौन व्रत होतं. मुखाने काहीच बोलला नाही, पण हाताने केलं. इकडनं आली आणि इकडं गेली. असं हाताने केल्यामुळं गाय असणारी त्या दिशेला गेलेली होती. तो कसाई त्या गायीच्या मागं गेला आणि त्या कसायानं त्या गायीला धरलं, बांधलं आणि त्या कसायाने त्या गायीची हत्या केली. आणि तीच गाय दुसऱ्या जन्मी एक स्त्री झाली आणि तो मागच्या जन्मीचा जो कसाई होता ना तो पुरुष झाला आणि तो तिचा पती झाला. लक्षात येते ना तुमच्या? तो मागच्या जन्मीचा कसाई तो पुरुष झाला आणि ती गाय स्त्री झाली. आणि ते मागच्या जन्मीच्या कसायाने गायीची हत्या केली होती ना, या जन्मात तिनं याची हत्या केली.
आणि तू असे हात दाखवले होते ना, इकडनं आली आणि इकडं गेली म्हणून तुझे हात तोडण्यात आले. बाबा हा प्रारब्धाचा खेळ आहे, हा कोणाला चुकत नाही. म्हणून असं ज्याचं प्रारब्ध आहे ते भोगावं लागतं. पण नाथ बाबा म्हणतात जर हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होऊ शकतो. जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचा भोग त्या ठिकाणी अटळ आहे. महाराज म्हणतात काही केल्यानं तो प्रारब्धाचा भोग त्या ठिकाणी माणसाचा जाऊ शकत नाही. पण नाथ बाबा सांगतात जर आवडीने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर प्रारब्धाचा नाश होऊ शकतो. ते प्रारब्ध शीतळ होऊन त्या ठिकाणी कमी त्रासामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भगवान परमात्मा आपल्याकडून तो भोगू घेऊ शकतो. म्हणून अशा अर्थाने हरिकृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा भोग त्या ठिकाणी नामस्मरणाने जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण कीर्तनाला बसलं तर त्या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल ज्यावेळेस भजन होईल त्या भजनामध्ये सर्वांनी म्हटलं पाहिजे, आहे का नाही. आता बरेचशा लोकांना त्या ठिकाणी कीर्तनाला आल्याच्या नंतर भजन करा म्हणण्याची भीती वाटते, कारण एखादा उठून जाऊ शकतो, आहे का नाही. ते म्हणे यार तुला भजन करा आणलं तू कर, असं नाही. अहो महाराज लोक ज्याचं त्याचं ते परमार्थ जे ते करतात. हे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य बाकी लोकांना उपदेश व्हावा, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन कळावं, भगवान परमात्म्याच्या लीला कथा त्या ठिकाणी कीर्तनातून ऐकायला मिळाव्यात, असे त्या ठिकाणी संतांनी आम्ही ज्यांच्या कुशीत वास्तव्याला आहेत त्या नाथ बाबाने खरी कीर्तनाची मर्यादा सांगितलेली आहे. पण आता खऱ्या अर्थाने बाबा कीर्तनाची मर्यादा त्या ठिकाणी राहिलेली नाही. लोक गाणे कविता काही त्या ठिकाणी म्हणतात, काहीतरी पदगड विनोद सांगून लोकांचं मनोरंजन करतात. त्या ठिकाणी मनोरंजनासाठी हे साधन नाही. म्हणून गोड असं या ठिकाणी जशी जमल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये मी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विठोबा रुक्माई भजन होईल, वेळ झालेला आहे, लगेच या ठिकाणी कीर्तनाला समारोप होईल. विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई विठोबा रुक्माई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कोरे वेडी वाकुडे करा क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार व्यापुढा क्षमा पराध महाराज